एक आठवण, हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी निकिता पाटील। आपण पाहत आहात नवमहाराष्ट्र। एक धक्कादायक बातमी बीडवरून समोर येत आहे। पोलीस दलाला काळीमा पसणारी अशी ही बातमी आहे। वाल्मिक कराड अनेक रखेल होत्या, परंतु त्याने पोलिसांच्या बायकांनाही सोडले नाही। त्याचाच हा व्हिडिओ। दारूच्या नशेत एक पोलीस वाल्मिक कराडला हा प्रश्न विचारत आहे। जगातला पहिला थोर समाजसेवक, त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, फसवणूक, दंगल, बेकायदेशीर जमाव असे गुन्हे दाखल। ज्याच्याकडे 2 बायका, अनेक रखेल, त्यांच्याही नावावर करोडोंची प्रॉपर्टी, 300 हायवा ट्रक, 400 एकर जमीन, 4 कला केंद्र जामखेड, पुण्यात 12 शॉप, 9 फ्लॅट, मगरपट्ट्यात एक संपूर्ण फ्लोअर, 4 वाईन शॉप, 100 कोटींच्या आलिशान गाड्या, शेकडो बियर बार, क्रशर, रेती माफिया, राख माफिया, 15 अपहरण, खंडणी, चोरी, हत्या, दंगलीचे गुन्हे, अवैध शस्त्र, 2000 कोटींची रोख संपत्ती। तर चला पाहूया तो व्हिडिओ। सांगा मला काय बोलू। काय बोलू? हा सर, मी काय बोलू? मी काय सांगू तुला? मला समजा नाही काय बोलू आता। जाऊ दे, मी जातो साहेबाकडे। जाऊ दे। हा, तू कुठे? हा सर, तू कुठे आहे? मी इथं घनसाई फाट्यावर आहे। हा सर, घनसाई फाटा नाही, कोणता फाटा काय नाही। हा, इकडून सर कोण आहे तुझ्यासोबत? हो भैया, कोणता फाटा का? हा, फाटा कोणता आहे? पाणीवाडी फाटा। हा सर, पाणीवाडी फाटा। कोण आहे सोबत तुझे? सोबत कोण सर? एकटाच आहे मी। त्यानं आणलं बरं सर, त्याने चांगलं आणलं, मला मस्त आणलं, मोठा कार्यक्रम केला त्यानं सर। त्यांच्यावर काय करा ना सर, तुम्ही गुन्हा दाखल करायला लावा ना सर मला, प्लीज एवढं करा माझ्यासाठी। एवढं आणलं, त्या सरांना फोन लावा ना, महाजन सरांना। तुम्ही परेशान आहे जाम समर्थ, ते एसपी साहेब सगळे जाम समर्थच्या घटनेत फार परेशान। कोणती जाम समर्थ? हा, ती मोठी चोरी आहे ना, फार परेशान आहे। नाही सर, मी पण परेशान आहे, पण मला माझा गुन्हा दाखल करायला लावा। मला मारलंय मी। तुम्ही दारू पिता जायला करा सर तुम्ही तेवढं। न दारू पिता जायला पाहिजे तिकडे। दारू काय सर? तुम्ही दारू पिता जायला पाहिजे। मी दारू आता पिलो सर, काय करणार त्याला? पिलो आणि बडबड करतोय, आणखीन चर्चा होते बाळा, नॉर्मल हो ना। मला काय समजा सर, आता मी आठवतो पोराकडे पाहून सर सांगा तुम्ही मला रडवतो माहिती का? काय होणार नाव सांगा सर तुम्ही? तुम्हाला काय वाटला सर? मी तू जाणलं वाटलं असतं, मग सगळ्याची मनस्वी करते म्हणून तू फोन करतो तुला। मी दारू पितो, कोण पितो तो समजलं सर तुम्हाला? मी जाणलं घेतलं बेटा, तुम्ही ओळखू शकले मला अजून? तुम्ही ओळखलंच नाही सर मला अजून। हे तुम्ही तुमचा रॅटर होतो तेव्हा पण ताण होता, रॅटर नव्हतं नाही तरी पण ताण आहे मला। तू कुठे आहे बेटा? मी काय करू सर? तुम्ही सांगा मला, तुम्ही सांगा बोलतो मी सर, मी तसं करतो। मला पण समजत नाही, समजू तुला काय माझे शब्द काय सांगायला या गोष्टी काय करू मी? समजत नाही मला आता सर। मी आता द्विधात बोललो पाहिजे, तुम्ही माझे गुरु, एवढं तुम्हाला एवढं जीवन दिला सर माझा। अरे काय आता इकडं गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर इकडं कळू वाटत नाही। बायको गेली, तिला मला ठेवा वाटते माझ्याजवळ, म्हणजे माझ्या बायको माझ्याजवळ राहायला पाहिजे, सगळं वाया गेलं सर। हो काय करू? माझ्या दातन माझे वर झाले, असा विषय झाला सगळं। काय करू सर? मला समजलं नाही सर। मी म्हणून दारू पिलो सर। तुम्ही म्हणता दारू कोण पितो, दारू कोण पितो, मग सर हे कार्य सगळं माहिती त्याला। तो राडा केला सर, गंजा राडा केला सर। तुम्ही मला शिवी दिली ना, शिवी, त्यामुळे मी दारू पिलो सर तिथं, माहिती का? तुम्ही जर मला शिवीन दिली ना, माझ्या ऍक्टिव्ह आठवली, सगळं झालं असतं क्लिअर। म्हणजे मला असं वाटतं की एवढी मोठी चांगली कार्य करून साहेबाला आपण खुश करतो, सगळा विषय करतो, तरी पण साहेबांनी शिवी मला दिली, तरी पण मी असं केलं, सगळं विषय रॉंग झाला, सगळं विषय रॉंग, माहिती का सर? म्हणजे तुमच्यासाठी मी एवढा जीवाला जीव होतो, माहिती जीवाला जीव तुमच्यासोबत सर, पण तुम्ही मला बोललं सर रॉंग, त्यामुळे दारू जास्त पिली सर, तुझी पण दारू पिला त्यावर माझी झाली सर ती। एवढं इमानदार कोण वागतं सर ठाण्यात? सांगा तुम्ही, सांगा ना सर। माझी राडीशिप गेली, मान्य केलं मी, हो होला हो केलं, माझी इच्छा नव्हती राडीशिप जावा म्हणून सर, पण तरी पण मी सर ती पण ड्युटी शिकवली मी। कोणती? RTPC। परत सर तुमच्याकडे पाहून तुम्ही मला बोलले ना त्याविषयी नाईटला येऊन ड्युटी तुला करावं लागेल म्हणून सर, परत तुमच्याकडे पाहून माझे साहेब नाराज नाही व्हायला पाहिजे म्हणून मी केलं सर ते करतो ना सर। मग कोण मागे असं म्हणजे 12 भानगडे हे असं पण नाही की मी खूप पैसा कमवला, असं हे पण नाही सर। सर काय मी देऊ का जीवावर? मला पण समजलं नाही, काय मला समजलं नाही सर, काय करू मी? माझी लाईफ लई खराब आहे सर, माझ्या लाईफ मध्ये पोहोचलं का सर तुम्ही? मी काय म्हणतो सर,
चल ठीक आहे, काय मी काहीच बोलत नाही आता, मला काहीच बोलू वाटत नाही सर तुम्हाला. मी तुम्हाला हो म्हणतो सर सर सर. आता सर तुम्हाला काही बोललं मी उलट आता बोललं सर. मग तुम्ही मला नाही बोला सर, तुम्ही ओळखू शकले नाही माहिती मला. तुम्ही एवढे कोर्स केले सर, हे केले ते केले, ओळखू शकले सर मला तुम्ही. चालन सर ठीक आहे सर, काळजी घ्या चालन ठीक आहे. जेवण ते माझं करतो आयुष्याचं काय ते जाऊ सर. मी आता एसीच्या भेटत नाही, कोणाला भेटत नाही मी. आता गुच्ची आता म्यूट होऊन जाणार, म्यूट, नो टॉकिंग, कोणालाच बोलायचं नाही मला आता सर. रिपीट बोललं ना तेच दुःख होतं. काय कोणी ओळख नाही, कोणी नाही ओळखलं मला तुझी बोला वाटतं यासाठी तुला बोलायला कोणीच नाही संदीप. तुम्ही जीव लावता मला पण तुम्ही नाही ओळखणार सर मला ऍक्च्युली. ओळखलं रे बाळा, पण चूक जाईल हाताला जाऊन टाकू माझ्या मध्ये, काय करू यार. झाली चूक, मला कोणाला दोष देता येत नाही. माझ्या बायकोन नाही ओळखलं, तुम्ही नाही ओळखलं, कोणीच नाही ओळखलं मला. मी रोड वाढतोय सर, म्हणजे काय सांगतो मला. फोन ठेवा तुम्ही, जाऊ द्या, फोन करू, जाऊ द्या. सर फोन केला तुम्ही, बोला ना. म्हटलं फोन केला व्हॉट्सअपवर, बोला म्हटलं. सर तर माझ्या बायकोचं नाही का लय म्हणजे तिचं ते झालं आहे, पण माझ्या मॅडमला सांगा की माझ्या बायकोला असं आमिष वगैरे दाखवू नका, असं काहीच नाही दाखवू. आणि ती जर उद्या झालं सर कन्व्हिन्स, मी गुन्हा दाखल करून टाकन सर. काहीच नाही दाखवत आमिष नाही. काऊन सर हे तुम्ही काऊन केलं सर हे? काही समजत नाही. आणि सर हे तुमचं त्या नाईटला तुम्हाला पकडलं, त्या नाईटपासून नाही तुम्ही मला नाईट तुम्ही मला जेव्हा लावायचं तुम्ही यायचं ना मागून, तुमचं खुद सण चालू सर माझ्या बायकोसोबत. मला तुमच्या तोंडातून ऐकत सर ते उद्या तर माझी बायको मला बोलणारच, पण तुम्ही सांगितलं मला खूप चांगलं होईल सर. मी तुम्हाला माफ करू शकतो सर ह्या प्रकरणामध्ये. आणि तुम्ही मला सकाळी फोन करता सर, तुम्ही 30 तारखेला ती रेकॉर्डिंग व्हायला करून टाकून सर. मी आतापर्यंत फक्त शांत बसलो फक्त, कारण की आतापर्यंत तुमच्यासोबत 1.5 वर्ष राहिलो सर मी. आणि तुम्ही माझा लय भोळ्यापणाचा लय गलत फायदा घेतला सर तुम्ही. सर काय समजत नाही संदीप, काय बोलायचं तुम्ही सांगा मला केव्हापासून सर किती वेळ झोपली माझ्या तुम्ही बायकोसोबत? काहीच नाही नाही नाही, असं होऊ शकत नाही. मला आता माझ्या एका मित्राने फोन केला की संदीप म्हणे हे ना अचानक होऊ शकत नाही म्हणे, साहेबच्या घरात झोपू शकत नाही, ते घरात ते कॉन्डमचे पॉकेट सापडले तुमचे, तुम्ही माझ्यासमोर पाहिले, किती अवघड सर. आणि त्या नाईटला नाही घडलेलं आहे. तुम्ही मला नाईटला जेव्हा आपली डिव्हिजन राहायची सर, तेव्हा तुम्ही मला तुम्ही म्हणायचे तू पुढचा मी मागून येतो गाडी घेऊन, तेव्हा तुम्ही माझ्या बायकोसोबत झोपायचे. मॅडमला सांगा ना आता सर, मॅडमला सांगा ना. मॅडम तर लई तेव्हा बोलतो तू माझ्या ड्रायव्हर हा घेतो का, असं घेतो का, माझ्या बायकोला म्हणते ती तुझा तो नवरा काय करत ते कर, म्हणजे तुम्ही काय खवरलं माझ्या बायकोला सर असं. हा सर ती जर झाली सर मग कन्व्हिन्स तर मग बोला सर तुम्ही बोला केव्हापासून सर तुमचं आणि किती झोपली तुम्ही माझ्या बायकोसोबत, मला ते मला ऐकून घ्या सर तुमच्या तोंडातून. सर मी काय म्हणतो सर, बोला ना तर मॅडम सोबत बोला ना सर, काय ते. हॅलो नाही सर बोला, किती दिवस झोपले माझ्या बायकोसोबत मला साहेब. ती रात्र तुम्ही तुम्हाला ओपन मी तुम्हाला पकडलंच म्हणा, पण ह्याच्या आधी माझ्या बायकोसोबत तुम्ही किती दिवस झोपले सर? सर ऐका सर मग तुम्ही चालेल ठीक आहे, तुम्ही असं नाही म्हणणार मग आता काय बायकोच्या बोलून मग सर तुम्हाला बोलू नका बरं मग कायच कोण केलं म्हणून. काय वाईट करायचं कर बाळा, आता काय सांगू तुला. मग तुम्ही सांगणार नाही समजा किती वाजता म्हणजे तुमची तुम्ही सांगणारच नाही समजा. तेवढीच एक रात्र होते का तुम्ही माझ्या बायकोसोबत का त्याच्या आधी पण तुम्ही होते सर? त्या नाईटला तुम्हीच पाहिलं तुमचे कोंडम पॉकेट ते माझंच कोंडम घेतलं ना वापरायला. बोला ना सर, आता काय घाबरतं सर, बोला ना सर. ते आहे माझ्याकडे, तुम्ही मला बोलले आहे माझ्याकडे सर, असं मी काय खोट नाही करत. माझं ना काय नार्को जरी केलं ना सर कुठं, मी त्या गोष्टीला सामोरं जायला तयार आहे सर. कारण माझ्या बायकोने तुम्ही माझ्या पाठीमागे खूप मोठा गेम खेळा. चालेल ठीक आहे.